मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ॲक्च्युली 7-8 महिने झाले मी कोणता व्हिडिओ काही अपलोड केला नाही। ॲक्च्युली माझा वेळच नव्हता, कारण की मी थोडं शेअर मार्केटचं स्टडी करत होते, तर त्यातच माझा सगळा टाईम गेला। तर जवळजवळ होत आलं आहे माझं स्टडी आता, आणि मी थोडंसं करते सुद्धा ट्रेडिंग, तर त्याच्यामुळे मी कुठे बाहेर फिरायला सुद्धा गेले नाही। तर आज मी ॲक्च्युली मुलांना होती सुट्टी आज संडे म्हणून, त्याच्यामुळे आज आम्ही ठरवलं असं की आपल्या जवळच्या नियरच असं लोकेशनला कुठेतरी व्हिजिट द्यावी म्हणून। तर पंचायत मंदिराबद्दल मी थोडंसं ऐकून आहे, तर आज आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं आहे। तर चला मग आपण भेटूया, बघूया कसं मंदिर आहे ते। कुठेही जायचं म्हटलं ना, याचा सगळ्यात पहिला नंबर असतो पुढे। पनवेलपासून नडाळपर्यंतचे अंतर 18 किलोमीटरचे आहे, आणि नडाळ हे जे ठिकाण आहे ते मुंबई खोपोली जुन्या रोडला आहे। टू व्हीलरवरून जाताना साधारणपणे आम्हाला 35 ते 40 मिनिटे लागली। हे बघा, इथून डाव्या हाताला आतमध्ये वळायचं आहे। हे बघा, डाव्या हातावरून इथे आतमध्ये गेल्यावर हा रस्ता जो सरळ गेलाय ना, तो सरळ पंचायत मंदिराकडेच गेलेला आहे। जाणारा रस्ता हा थोडासा खडबडीत होता, त्याच्यामुळे आम्ही खूप हळूच गाडी घेतली होती। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे जैन म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत हे तयार केलेलं मंदिर आहे। खूप मोठा परिसर आहे आतमध्ये, बघा तुम्ही, खूप छान असं हे स्कूल आहे इथे इंग्लिश मीडियम, आणि हा खूप मोठा परिसर आहे आतमध्ये। खूप गाडी पार्किंगला लावण्यासाठी पण खूप मोठी जागा आहे आतमध्ये। हे बघा, अतिशय सुंदर असं हे पंचायतन मंदिर लांबूनच किती सुरेख दिसत आहे। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। मंदिराच्या पायऱ्या वर चढून गेल्यावर सगळ्यात पहिलं मंदिर लागतं ते म्हणजे श्री साईबाबांचं मंदिर। खूप सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे, आणि खूप छान दर्शन झाले आम्हाला। किती रेखीव अशी मूर्ती आहे। मी शिर्डीला कधी गेले नाही अजून, पण कधी योग आला तर नक्कीच जाईन। दुसरं मंदिर जे आहे ते आहे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर। हे बघा, लांबूनच किती छान गणपती बाप्पांचं दर्शन होत आहे। अत्यंत रेखीव अशी श्री गणेशांची मूर्ती आहे। खूप छान असं वाटत होतं, शांतता खूप होती। आणि हे बघा, हे तिसरं जे मंदिर आहे ते आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर। मित्रांनो, चौथं जे मंदिर लागतं ते म्हणजे श्री नढाळेश्वर महादेव मंदिर। महादेवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर अगदी पुरातन काळामध्ये कसं गर्भगृहामध्ये असायचं शंकराची पिंड, अगदी तशी होती। हे बघा मित्रांनो, हे जे 5वं मंदिर आहे ते आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत असणारं आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे।
लाल साडी घातलेली, मळवट भरलेला, दागिने घातलेले असं देवीचं सुंदर रूप खरंच खूप छान दिसत होतं. मंदिरातून बाहेर आल्यानंतर बाहेरचा जो परिसर आहे ना तो खरंच खूप निसर्गरम्य असा दिसत होता. पावसाळ्यामध्ये तर अधिकच खूप इथे हिरवळ दिसत असेल. हे इथे लहान मुलांना असं खेळायला किंवा आपल्याला बसायला सुद्धा असं खूप छान जागा केली आहे बाहेर. आणि तिथूनच आपल्याला हे 5 मंदिराचे कळस वरती दिसत आहे, त्याच्यावर छान ध्वज असा फडकत आहे. खूप सुंदर असा बाहेरील परिसर दिसत आहे बघा मंदिराच्या. रविवार असल्यामुळे थोडी जरा जास्त भाविक तिथे आले होते. तिथे समोरील असलेल्या एका भिंतीवर आपल्या इतिहासामध्ये झालेल्या वेगवेगळ्या सत्पुरुषांचे शिल्प कोरलेले आहे. मित्रांनो, इकडे जैन म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टकडून एक भव्य असे सभागृह बांधले आहे, जिथे लग्न, मुंज, वाढदिवस यासारखे काही धार्मिक विधी सोहळे असतील तर त्यासाठी हे सभामंडप दिले जाते. सभागृहाकडून खाली आल्यावर डाव्या हाताला कॅन्टीन आहे तिथे, जिथे अगदी अल्प दरामध्ये नाश्ता दिला जातो. आम्ही वडापाव घेतले होते, जे की आमच्या बाबूला वडापाव खरंच खूप आवडतो आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांसाठी वडापावच घेतले. मग काय आम्ही सगळ्यांनी तावच मारला अगदी वडापाववर. वडापाव खाल्ल्यानंतर चहासुद्धा आम्ही घेतला तिथे. चहा अगदी मोफत होता. बघितलंच असाल किती सुंदर आणि किती सुबक असं हे संगमरवरी मध्ये तयार केलेले असं 5 देवांचं खूप छान असं मंदिर आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच एकदा व्हिजिट करा ह्या प्लेसला, नडाळ पनवेल येथे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.